गुड मॉर्निंग एव्हरीबडी. वेलकम वेलकम वेलकम. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम रोजच्यासारखं आपण 3 ब्रेथ घेऊन सुरुवात करणार आहोत. ओके. सो सिट रिलॅक्स एव्हरीबडी. आणि 3 श्वास घ्यायचे आहे आपल्याला. टेक अ डीप ब्रेथ. 3 श्वास घ्यायचे आणि बाहेर सोडायचं. असं आपल्याला करायचं आहे 3 वेळा. ओके. टेक अ डीप ब्रेथ. एक चौथा श्वास घ्यायचा आणि तो श्वास सोडताना एक चौथा श्वास घ्यायचा आणि तो श्वास सोडताना दोन्ही हात वर करायचे आणि माझ्या मागे मागे म्हणायचं मी जे म्हणणार आहे ते. ओके. चौथा श्वास घ्या सर्वांनी. टेक अ डीप ब्रेथ. दोन्ही हात वर करा आणि श्वास सोडताना म्हणायचं आहे, श्वास सोडायचा आहे आणि म्हणायचं आहे, टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ. गुड. ऑसम. थँक यू सो मच. थँक यू सो मच. थँक यू सो मच एव्हरीवन जॉईनिंग. थँक यू सो मच फॉर जॉईनिंग. वेलकम 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 वेलकम. ओके. तर असं म्हणतात की आयुष्यात नेहमी आपण प्रत्येक गोष्ट ही किती वेळा करत असतो? 2 वेळा करत असतो. एकदा आपल्या माइंडमध्ये करतो आणि एकदा ॲक्चुअल लाईफमध्ये करतो. सो जेव्हा ह्या क्लासची संकल्पना आली, ती संकल्पना आधी कुठे आली? ती आधी इकडे आली माइंडमध्ये. बरोबर आहे? नंतर त्या क्लासचा ग्रुप तयार झाला. नंतर त्या क्लासची माहिती इतरांपर्यंत पोहोचली. नंतर त्या क्लासची ॲडव्हर्टाइजमेंट लागली, राईट? आणि अशी ती सुरुवात झाली. तर पहिली संकल्पना कुठे आली? आयडिया कुठे आली? इथे आली डोक्यामध्ये. सो ऑलवेज जे पण आपण आपल्या लाईफमध्ये करतो, ते किती वेळा होत असते? 2 वेळा होत असते. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही इथे त्या गोष्टीला अनुभव करत नाही, इथे त्या गोष्टीला तुम्ही करत नाही, व्हिज्युअलाइज करत नाही, तोपर्यंत ती गोष्ट प्रत्यक्ष होणं हे फार डिफिकल्ट असते. म्हणूनच काल जी ॲक्टिव्हिटी आपण केली, ज्याला आपण म्हणतो व्हिज्युअलायझेशन, जेव्हा आपण डोळे बंद करतो आणि व्हिज्युअलाइज करतो, की त्या सर्व गोष्टी आपल्यासोबत होत आहेत, ज्या व्हाव्या असं आपल्याला वाटते आणि त्या गोष्टीला आपण जगतो आधीच. ओके. सोप्या भाषेत सांगायचं तुम्हाला झालं, व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय हे जर सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर एक व्यक्ती आहे समजा आणि त्या व्यक्तीला भाषण देण्याची भीती वाटते. कशाची भीती वाटते? भाषण देण्याची भीती वाटते. तो आजपर्यंत कधी स्टेजवर गेलेला नाही. त्याला कधी स्टेजवर जायचा चान्स मिळाला नाही. तर तो जेव्हा पहिल्यांदा भाषण देईल, तेव्हा त्याला भीती वाटणारच आहे, साहजिक आहे. पण आता एक्झाम्पल असं इमॅजिन करा, की तो व्यक्ती 100 वेळा स्टेजवर गेलेला आहे. तर 101 वेळा जेव्हा तो स्टेजवर जाईल, त्याला भीती वाटेल का? येस, नो? चॅट बॉक्समध्ये सांगू शकता तुम्ही, त्याला भीती वाटेल का? नाही वाटणार त्याला भीती. का नाही वाटणार? कारण की तो 100 वेळा स्टेजवर गेलेला आहे. मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, की त्याला 100 वेळा ॲक्चुअली स्टेजवर जायची गरज नाही. तो जर 100 वेळा त्याच्या माइंडमध्ये जरी स्टेजवर गेला, की मी रोज स्टेजवर जातोय, रोज स्टेजवर जातोय, रोज स्टेजवर जातोय, असा 100 वेळा तो जर का त्याच्या माइंडमध्ये जरी स्टेजवर गेला, तरी 101 वेळा जेव्हा तो ॲक्चुअली स्टेजवर जाईल, तेव्हा त्याच्या माइंडला हे माहीत नाही, की तो 100 वेळा फक्त इमॅजिनेशनमध्ये स्टेजवर गेला होता. तर मित्रांनो, सांगायची गोष्ट ही आहे, की आपला जो सबकॉन्शियस माइंड आहे, त्याला राईट आणि रॉंग, सत्य आणि असत्य हे काहीच समजत नाही. म्हणून आपण जे काही बोलतो ते त्याच्यासाठी सत्य आहे. आपण जे काही सांगतो ते त्याच्यासाठी सत्य आहे. आणि तशा तशा गोष्टी तो आपल्यासाठी करत असतो. सो म्हणून जेव्हा आपण म्हणतो की एखादी गोष्ट मला येत नाही, जमत नाही, तर तो म्हणतो की ओके तथास्तु. तो काय म्हणतो? ओके तथास्तु. आणि जेव्हा आपण म्हणतो की ही गोष्ट मला जमून जाईल, ही मी करू शकेल, तेव्हा सुद्धा तो काय म्हणतो? ओके तथास्तु. सो म्हणून आपल्याला डेली व्हिज्युअलायझेशन करायचं आहे पुढचे जेवढे दिवस आपण सोबत आहोत. ओके. सो माझा प्रयत्न हा असेल की या पुढच्या जेवढे काही दिवस आपण सोबत आहोत, यामध्ये तुम्हाला ते व्हिज्युअलायझेशन
शिकवून देणे आणि त्याची सवय करणे, जेणेकरून जेव्हा क्लास संपेल तेव्हा सुद्धा तुम्ही त्या गोष्टी कंटिन्यू करू शकाल. ठीक आहे. चला, तर 5 वेळा आपण ओमचं उच्चारण करूया आणि मग आपल्या क्लासला आजच्या आपण सुरुवात करूया. ठीक आहे. शार्प 6 म्हणजे 6ला जॉईन करायचं, म्हणजे तुमचा कुठलाही पार्ट मिस होणार नाही. शार्प 6ला आपण सुरू करतो. ओके. सो जस्ट टेक अ डीप ब्रेथ आणि 5 वेळा आपल्याला ओम उच्चारण करायचं आहे, 5 टाइम्स. ओके. ओ. Slowly, slowly, whenever you are ready, slowly, slowly, you can open your eyes, everybody. Once you are done, 5 times, you can open your eyes, take your pen and paper, आणि जे गोल तुम्ही ठरवलेला आहे नेक्स्ट 28 days साठी, just write down that goal again in your diary. Okay. So this is my diary. I'm showing you. This is my diary. Okay. I'm writing my goal every day on this diary. So I am, inviting you to just go and write your goal, what you want or what you want to achieve. Okay. Go and write it down. आणि सोबत सोबत आपल्याला 3 लोकांना काय द्यायचं आहे, ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे. तुमच्या आयुष्यातले असे 3 लोक शोधा. रोज नवीन 3 लोक तुम्ही शोधू शकता किंवा रोज त्याच लोकांनाही तुम्ही देऊ शकता. चॉईस तुमचीच आहे. ठीक आहे. सो रोज रोज नवीन नवीन लोक शोधू शकता की आज या 3 लोकांना देतो, उद्या त्या 3 लोकांना देतो, परवा त्यांचं नाव लिहायचं आहे की मी यांना माझ्या आयुष्यामध्ये XYZ गोष्टीची हेल्प केल्यासाठी किंवा XY गोष्ट केल्यासाठी मी यांना धन्यवाद देतो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू असं लिहायचं आपल्याला. हिंदी, मराठी, इंग्लिश, गुजराती, तमिळ, जे भाषा तुम्हाला येत असेल त्याच्यामध्ये. ठीक है जी. लिखो, लिखो, लिखो. डेली लिखना है ग्रॅटिट्यूड, डेली 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 डेली. इससे क्या होगा, काय होईल रोज रोज ग्रॅटिट्यूड लिहिल्याने? सबकॉन्शियस माइंडला आपल्या सवय होईल ग्रॅटिट्यूडची. ठीक आहे. सो तुम्ही यायच्या 10 मिनिटं आधी मी जॉईन झालो आणि तुम्ही येईपर्यंत मी तेच लिहित होतो. ठीक आहे. त्यामुळे माझं लिहून झालेलं आहे. सो इट इज नॉट अ क्लास वेअर आय एम जस्ट टीचिंग यू. आय एम ऑल्सो डुईंग विथ यू. ओके. अँड फ्रॉम द बिगिनिंग, म्हणजे माझ्या क्लासच्या पहिल्या दिवसापासून, म्हणजे जेव्हापासून मी शिकवायला सुरू केलं त्या पहिल्या दिवसापासून माझी ही सवय राहिलेली आहे की मी जे काही सांगतो माझ्या विद्यार्थ्यांना, इट इज नॉट अ ज्ञान क्लास कि आप करो. ओके. मैं हमेशा मेरा होता है कि आप और हम साथ में करेंगे. ठीक है.
तर मी ती प्रत्येक गोष्ट करतो जे मी तुम्हाला सांगतो, असं नाही की फक्त मी सांगतो, करत नाही. सो जसं की आय से थँक्स टू युनिव्हर्स बिकॉज दिस युनिव्हर्स इज गिव्हिंग मी सच अ ग्रेट अपॉर्च्युनिटी टू सर्व पीपल. आय थँक्स टू माय बॉडी. मी माझ्या शरीराला धन्यवाद देतो, कारण हे शरीर मला एक चांगलं आयुष्य जगण्याची परमिशन देते, एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी मदत करते. आय से थँक्स टू माय फॅमिली बिकॉज माय फॅमिली ऑलवेज हेल्प मी. आय से थँक्स टू मनी. पैशाला मी धन्यवाद देतो, कारण त्या पैशाच्या माध्यमातून माझ्या जीवनातल्या ज्या काही गरजा आहेत, त्या गरजा पूर्ण करायला मला मदत होते. लिहून झाल्यानंतर जस्ट टाईप डन इन द चॅट बॉक्स. एक 4-5-10 लोकांचं डन आलं तर आपण पुढे जाऊ. ठीक आहे. एखादी गोष्ट जर तुमची राहिली लिहायची, तर तुम्ही क्लास झाल्यावर लिहू शकता. Okay, everybody. Now it's time for a visualization part. Okay. सो सिट रिलॅक्स. पेन पेपर आपला खाली ठेवून द्यायचा आहे. रिलॅक्स बसायचं आहे. क्लोज युअर आईज. आज आपण आपल्या फ्युचर जर्नीवर जाणार आहोत. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की कोणतीही गोष्ट आपण आयुष्यात 2 वेळा करतो. सो पहिल्यांदा ती गोष्ट आपल्या माइंडमध्ये करणं हे फार गरजेचं असते. ओके, सो आराम से बैठ जाओ. शांत बसायचं आहे आणि एक लांब श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा आहे हळूहळू. आपलं शरीर अगदी रिलॅक्स आणि शांत करायचं आहे. पाठीचा कणा सरळ असेल, पण बॉडी रिलॅक्स असेल. हळूहळू आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे घेऊन यायचं आहे. फोकस ऑन युअर ब्रेथ. श्वास कसा येतोय कसा जातोय त्याला बघायचं आहे. ब्रेथ इन अँड आउट. फोकस ऑन युअर ब्रेथ. ब्रेथ इन अँड आउट. सर्वप्रथम आपल्या आईवडिलांना, आपल्या ईश्वर गुरुला, आपल्या आराध्य दैवताला धन्यवाद म्हणायचा आहे. मनातल्या मनात थँक्यू, थँक्यू, थँक्यू. कालचा संपूर्ण दिवस आठवायचा आहे. कालचा संपूर्ण दिवस आठवायचा आहे. त्या दिवसामध्ये काय बेस्ट गोष्ट आपल्यासोबत घडली ती गोष्ट आठवायची आहे. जमत असेल तर ती गोष्ट आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे आणि त्यासाठी ईश्वराला, या ब्रह्मांडाला थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि आता आपल्याला आपल्या फ्युचर प्रवासाकडे जायचं आहे. सो बी रेडी फॉर दॅट.
Eyes close. Take a deep breath. Be 100% in this moment. या मोमेंटमध्ये, या क्षणामध्ये 100% आपल्याला राहायचं आहे. इमॅजिन करायचं आहे की तुम्ही आत्ता जिथे बसले आहात तिथून उठून तुम्ही तुमच्या मेन गेटमधून बाहेर निघत आहात आणि त्या ठिकाणी एक सुंदर गोल्डन हायवे तुम्हाला आता दिसत आहे. यू कॅन सी अ ब्युटिफुल अमेझिंग गोल्डन हायवे इन फ्रंट ऑफ यू. आणि त्या गोल्डन हायवेवर जसा तुम्ही पाय ठेवता, पहिला पाय, यू फील व्हेरी रिलॅक्स, यू फील व्हेरी काम. आणि त्यावर तुम्ही चालायला सुरुवात करत आहात. इमॅजिन करा की त्या गोल्डन हायवेवर तुम्ही चालत आहात. यू आर वॉकिंग ऑन दॅट गोल्डन हायवे. आणि पुढच्या 3 ते 5 वर्षात तुम्हाला जे मिळवायचं आहे, तुम्हाला जिथे पोहोचायचं आहे, तुम्हाला जसं बनायचं आहे, त्या सर्व गोष्टी नाव यू कॅन सी ऑन दॅट गोल्डन हायवे. जसं जसं तुम्ही पुढं चालत जाणार आहात, जसं जसं तुम्ही चालत आहात, यू कॅन सी ऑल द थिंग्स. तुम्ही बघू शकता त्या सर्व गोष्टी त्या गोल्डन हायवेवर तुम्हाला ऑलरेडी तिथे आहेत अशा दिसत आहे. आणि तुम्ही त्या गोष्टींच्या, त्या वस्तूंच्या, त्या लोकांच्या जवळ जाऊ शकता, त्यांना भेटू शकता, त्यांना टच करू शकता, त्याच्यासोबत टाइम स्पेंड करू शकता. सो नाव यू आर वॉकिंग ऑन दॅट गोल्डन हायवे अँड आय अलाव यू टू एन्जॉय युअर फ्रीडम. तुमचं स्वातंत्र्य अनुभवण्याचा 100% अधिकार तुमच्याकडे आहे. नाव यू कॅन वॉक अँड एन्जॉय ईच अँड एव्हरी थिंग ऑन दॅट गोल्डन हायवे. बघा की आजच्या 2-3 वर्षानंतर तुम्ही कसे असाल, तुम्ही कोणते कपडे घातले असेल, तुमची बॉडी लँग्वेज काय असेल, तुमची बोलण्याची पद्धत, तुमची वागण्याची पद्धत काय असेल. आणि आता तुम्ही नाही, तो व्यक्ती जो फ्युचरमध्ये तुम्ही बनणार आहात, तो त्या गोल्डन हायवेवर वॉक करत आहे असं इमॅजिन करा. इमॅजिन करा अँड वॉक ऑन दॅट गोल्डन हायवे. आणि त्याच ॲटिट्यूडमध्ये, त्याच विश्वासाने, त्याच प्रेमाने तुम्हाला वॉक करायचं आहे. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला जे जे लोक त्या गोल्डन हायवेवर दिसणार आहेत, जे जे वस्तू, व्यक्ती दिसणार आहेत, त्यांच्यासोबत तुम्हाला बिहेव करायचं आहे. यू हॅव फुल फ्रीडम टू व्हिज्युअलाइज वॉट एव्हर यू वॉन्ट. तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. तुम्हाला जे बघायचं असेल, जसं बघायचं असेल तसं तुम्ही बघू शकता. यू कॅन सी युअर सेल्फ. You can change your clothes, you can change your style, you can change your hairstyle, you can change anything you want. Okay, so I'm giving you few minutes to just enjoy this journey. Walk on the golden highway and meet त्या लोकांना भेटा ज्या लोकांना भेटून तुम्हाला आनंद होतो. त्या गोष्टी करा ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. इमॅजिन करा की ते ऑलरेडी अचीव केलेलं आहे तुम्ही. त्या आत्ता या क्षणी तुमच्याकडे आहे. आणि तो मेसेज आपल्या माइंडमध्ये आपल्याला क्रिएट करायचा आहे राईट नाव. जस्ट क्रिएट इट. जस्ट क्रिएट दॅट इमेज इन युअर माइंड राईट नाव.
इमॅजिन करा, इफ यू हॅव अचीव्ड ऑल दोज थिंग्स, व्हॉट विल बी द सिच्युएशन. त्या सगळ्या गोष्टी अचीव झाल्यानंतर, ते सगळं लाईफ जसं आपल्याला हवं आहे तसं घडायला लागल्यानंतर व्हॉट विल बी युअर फिलिंग. तुमच्या काय फिलिंग्स असतील, त्या फिलिंग्स आत्ता जगायचं आहे आपल्याला राईट नाव. फील इट इनसाइड युअर हार्ट, फील इट इनसाइड युअर बॉडी, फील इट इनसाइड युअर हार्ट, फील इट इनसाइड युअर बॉडी राईट नाव. आत्ता या क्षणाला आपल्या हार्टमध्ये, आपल्या बॉडीमध्ये ते फील करायचं आहे. Feel it right now You're in wasting your your ad body budget. Ads there. Book and in your mind right now. Once you achieve all those things, now it is time to celebrate. मनातल्या मनात जे काही मिळवलं आहे, जिथं कुठं तुम्ही आहात, ते मिळवल्याबद्दल सेलिब्रेट करायची आता वेळ आहे. सो बिलकुल 100% सेलिब्रेशन आपल्याला करायचं आहे इन युअर माइंड. आय नो, मला संपूर्णपणे माहीत आहे की कधी कधी हे व्हिज्युअलायझेशन प्रोसेस, हे जी प्रोसेस आहे, ही थोडीशी आपल्याला असं वाटते की हे काय करत आहे मी. कधी कधी आपला माइंड हा मधात जंप करतो आणि म्हणतो की व्हॉट इज गोइंग ऑन. पण मित्रांनो, त्याच माइंडला हे माहीत नाही आहे की इट इज हॅपनिंग इन रिअल or it is happening in visualization. So just be in the process and enjoy the process. जेव्हा तुम्ही त्या गोष्टी सगळ्या काही अचीव कराल त्यावेळी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की जेव्हा आपण मेहनत करतो, जेव्हा आपण एखादी गोष्ट अचीव करतो, तर त्याला आपण सेलिब्रेट केलं पाहिजे. सो नाव आय एम गिविंग यू अ स्मॉल लिटिल सॉन्ग टू एन्जॉय दिस प्रोसेस एंड टू सेलिब्रेट दिस प्रोसेस. सो उसके साथ अपने को सेलिब्रेट करना है जो भी कुछ आपने अचीव किया है, जो भी कुछ आपने पाया है. ओके, विथ 100% जस्ट एन्जॉय इट इन योर माइंड. हवाओं पे चलूं, यारों का मैं यार हूँ, हंस के सबसे तुम्हीच तुमच्या चित्रपटाचे लीड हिरो आहात, मेन हिरो आहात. अँड एन्जॉय दॅट यू आर, इमॅजिन दॅट यू आर लीडिंग दिस फिल्म ऑफ युअर लाईफ. सजा दे मेरी राहें तू, खोल दे अपनी बाहें तू. आ रहा हूँ मैं, जिंदगी आ रहा हूँ मैं, कर लिया मुझसे दोस्ती, जिंदगी आ रहा हूँ मैं, आ रहा हूँ मैं, जिंदगी आ रहा हूँ मैं, कर लिया मुझसे दोस्ती, जिंदगी आ रहा हूँ मैं. मित्रांनो, आतापर्यंत काय झालं ते सगळं काही बाजूला ठेवायचं आहे. पण आता या क्षणी इथून पुढं आपण आपल्या लाईफमध्ये पूर्ण एनर्जीने, पूर्ण पॉवरने, पूर्ण ताकदने परत येणार आहोत. आणि ते सर्व प्रयत्न करणार आहोत
जे आपण करू शकतो. जीत हार से मुझे है प्यार प्यार से आ रहा हूँ मैं जिंदगी आ रहा हूँ मैं कर लिया मुझसे दोस्ती जिंदगी आ रहा हूँ मैं आ रहा हूँ मैं जिंदगी आ रहा हूँ मैं कर लिया मुझसे दोस्ती जिंदगी आ रहा हूँ मैं आपल्या आसपास बघायचं आहे. एवरीबडी इज अप्रिशिएटिंग यू इन योर विजुअलाइजेशन. आँखों को बंद ही रखना है आणि इमॅजिन करना है की आपले मित्र, परिवार, प्रत्येक व्यक्ती तुम्हाला अप्रिशिएट करत आहे तुमच्या अचीवमेंटबद्दल, तुम्ही जे काही केलं आहे त्याबद्दल. अभी तक क्या हुआ दैट इज़ नॉट इम्पॉर्टंट, अभी आगे क्या होने वाला है दैट इज़ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुम्हाला या जगाला, या आयुष्याला, स्वतःला एक मेसेज द्यायचा आहे की आय एम कमिंग बॅक. मी परत येतोय आणि मी परत येणार आहे आणि मी त्या सर्व गोष्टी करणार आहे जे मला करायचे आहेत. आय एम व्हेरी व्हेरी कॉन्फिडंट अबाउट इट. डझंट मॅटर वॉट इज माय एज, डझंट मॅटर वॉट इज माय नॉलेज, आय विल रॉक. रहा हूँ मैं जिंदगी आ रहा हूँ मैं कर लिया मुझसे दोस्ती जिंदगी आ रहा हूँ मैं आ रहा हूँ मैं जिंदगी आ रहा हूँ मैं कर लिया मुझसे दोस्ती जिंदगी आ रहा हूँ मैं आपल्या ईश्वराला, आपल्या आईवडिलांना, आजच्या या सिच्युएशनला, आज तुम्ही जे काही जगले आहात त्या जगण्याला, प्रत्येक गोष्टीला थँक्यू म्हणायचं आहे मनापासून. 3 वेळा म्हणायचं आहे थँक्यू, थँक्यू, थँक्यू. और ये सच में इसी तरह, याच पद्धतीने यू हॅव अचीव्ड इट असा विश्वास करायचा आहे. दोन्ही हात आपल्या हृदयावर ठेवायचे आहेत. ईश्वराला 3 वेळा म्हणायचं आहे थँक्यू, थँक्यू, थँक्यू. स्लोली स्लोली मनामध्ये 10 ते 1चं काउंटिंग करायचं आहे. 10 ते 1चं काउंटिंग करायचं आहे मनामध्ये. अँड स्लोली स्लोली वेन यू आर रेडी, दोन्ही हात रब करायचे आहेत आपल्याला. रब युअर हँड्स अँड स्लोली स्लोली ओपन युअर आईज एव्हरीबडी. गुड. अँड जस्ट गिव मी one word in the chat box. How was your feeling in this meditation? Just type one word in the chat box. रोज तुम्ही ग्रॅटिट्यूड वेगवेगळाही लिहू शकता. रोज तुम्हाला एकच लिहायचं आहे तर तुम्ही एकही लिहू शकता, तुमची चॉईस आहे. मी सांगितलं की रोज 3 व्यक्ती वेगळे सुद्धा शोधू शकता तुम्ही, किंवा त्याच 3 व्यक्तीला तुम्ही थँक्यू म्हणू शकता रोज. 2 पैकी तुम्ही काहीही करा. ओके, ठीक आहे. मुद्दा आहे करा. ठीक आहे जी. ओके. सो ही जी ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला शिकवत आहे, किंवा हे जे काही मी तुम्हाला शिकवत आहे, हे मी आय स्टार्टेड सिरियसली, सिरियसली हे करायला मी सुरुवात केली होती 2020 मध्ये. ओके. माहिती मला 2015 पासून होतं. पण तुम्हाला मी एक गंमत सांगतो. माणसाचं जे डोकं आहे ना, ते जेवढं चांगलं आहे, तेवढंच वाईटसुद्धा आहे. कारण ते काय म्हणते माहिती आहे का, लॉजिक. ते लॉजिकवर चालते, की असं का? मी हे का करू? वगैरे, वगैरे. तर 2015 ते 20चा टाईम माझा खराब झाला त्याच्यात. म्हणून मी ओरडून-ओरडून सांगत असतो लोकांना, की "बाबा ये टाईम खराब मत करो." कारण की ते 5 वर्ष जर, आता हे 5 वर्ष झाले 2020 ते 26, 5-6 वर्ष. ते जर का मी तेव्हाच सरेंडर केलं असतं, तर कदाचित जिथं आहे तिथून अजून 10 टाईम्स पुढं असतो, किंवा 100 टाईम्स पुढं असतो, राईट? पण ते काय असते, की माणसाचा स्वभाव आहे हा. काय? माहीत आहे तुम्हाला काय? ठीक है? सो ऑलवेज बिलीव, जो भी कोई इंसान
ओके, सुरुवातीला होईल. येस, आय अंडरस्टँड स्मिताजी. सुरुवातीला आपल्याला सवय नसते. त्यामुळे पण रोज-रोज आता ही ॲक्टिव्हिटी करणार आहोत आपण. रोज तुम्हाला वेगवेगळ्या व्हिज्युअलायझेशनमध्ये मी घेऊन जाईल. रोज-रोज मी तुम्हाला ही गोष्टी सांगेल. तर ऑटोमॅटिकली तुमचं थर्ड आय चक्र जे आहे, ते ॲक्टिव्हेट होईल हळू-हळू आणि तुम्ही ते व्हिज्युअलाइज करू शकाल. ठीक आहे? तुम्ही ते व्हिज्युअलाइज करू शकाल आपोआप. सो सांगायचा मुद्दा एवढाच आहे, की सरेंडर इज व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट. कारण जोपर्यंत समर्पणचा भाव नाही आहे आपल्याकडे, तोपर्यंत फार डिफिकल्ट आहेत गोष्टी लक्षात ठेवा. ओके. आणि ज्यावेळेस आपण समर्पित होतो एखाद्या गोष्टीला, एखाद्या प्रोसेसला, त्यावेळी फार सोपं होऊन जाते त्या गोष्टीला आपल्याकडे आकर्षित करणे किंवा त्या गोष्टीला आपल्याला मिळवणे. ओके. तुम्ही गोल्स हे कुठल्याही गोष्टीत लिहू शकता. पैशाच्या बाबतीत लिहू शकता, नात्यांच्या बाबतीत लिहू शकता, हेल्थच्या बाबतीत लिहू शकता, करिअरच्या बाबतीत लिहू शकता. एखाद्याला असं वाटत असेल, की माझं करिअर मला या गोष्टीत बनवायचं आहे, त्या बाबतीत तुम्ही बनवू शकता. ओके. एनी गोल यू कॅन राईट. एनी गोल यू कॅन राईट. ओके. आणि पुढं-पुढं काही अशा ॲक्टिव्हिटीसुद्धा मी तुम्हाला देणार आहे किंवा अशा ॲक्टिव्हिटीसुद्धा घेणार आहे सकाळच्या क्लासमध्ये, ज्या ठिकाणी तुम्ही स्वतःला हील कसं करू शकता, हे सुद्धा आपण शिकू. ठीक आहे. सो एव्हरी डे वी विल डू सम हीलिंग ॲक्टिव्हिटी. पण तो दिवस कधी येईल मला माहीत नाही. पण या 28 दिवसात येईल नक्की. त्यामुळे डोंट मिस द क्लास. बाकी आपकी इच्छा. आणि डोंट वेट फॉर द रेकॉर्डिंग. ठीक आहे. रेकॉर्डिंगचं कुठल्याच प्रकारचं कमिटमेंट नाही आहे आमच्याकडून. सो डोंट आस्क फॉर रेकॉर्डिंग. डोंट वेट फॉर रेकॉर्डिंग. आली तर आली, नशीब आहे. नाही आली तर नाही आली. ठीक आहे. चला, सो लास्ट ॲक्टिव्हिटी करूया आपण आता. कॅन वी डू द लास्ट ॲक्टिव्हिटी? आपल्याला मागच्या वेळी मी प्रत्येक दिवशी वेगवेगळा प्राणायाम घेतला होता. पण यावेळी मी ठरवलं आहे, की एकच प्राणायाम आपण 28 दिवस करू आणि दॅट इज कपालभाती. ठीक आहे. सो काल आपण 50 स्ट्रोक केले होते कपालभातीचे. आजसुद्धा आपल्याला 50 स्ट्रोक करायचे आहे. ओके. तर काल मी सांगितलं होतं, की ज्यांना कपालभाती माहीत नाही, त्यांनी YouTubeला पाहून या. तर तुम्ही पाहून आले असाल अशी मी आशा करतो. नसेल आले तर काही हरकत नाही. आज पाहून घ्या. ओके. कपालभातीमध्ये तुम्हाला नाकाद्वारे श्वास फोर्सने बाहेर सोडायचा असतो. आणि त्यावेळेस पोट तुमचं आतमध्ये जाते. आणि जो श्वास येतो, तो आपोआप आपली बॉडी तो श्वास घेते. आपल्याला फक्त बाहेर फेकायचा असतो श्वास. ठीक आहे. दॅट इज द सिंपल प्रोसेस. आणि असं 50 टाईम्स आपल्याला करायचं 50 वेळा. हे 50 वेळा करायला 2-3 मिनिटाच्या वर टाईम नाही लागत. इतके फास्ट होऊ शकते हे. ठीक आहे. चलो. सो कॅन वी डू इट टुगेदर एव्हरीबॉडी? आपण करायचं सोबत-सोबत? चला. सो 50 टाइम्स अपन काय करणार आहोत? कपालभाती करणार आहोत. सिट रिलॅक्स एवरीबॉडी. पाठीचा कणा सरळ आराम से बैठ जाओ और 50 टाइम आपको कपालभाती करना है. लेट्स स्टार्ट. लेट्स स्टार्ट टुगेदर. 1, 2, 3 एंड गो. Thank you so much, everybody. Thank you, thank you, thank you. Just it will take just 1 or 2 minute. Okay, इतना इजी है. ओके. इसके बाद आपको जो भी करना है वो कर सकते हो. थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग दिस मॉर्निंग क्लास. लव यू ऑल. टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी डे टुडे. आणि ऑलवेज एक वाक्य लक्षात ठेवा. ते वाक्य वारंवार म्हणा दिवसात. ते वाक्य आहे, टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ. ऐसा बार बार बोलो. जब भी डाऊन फील हो तब बोलो, टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ. आणि पुढच्या काही दिवसामध्ये आपण फिजिओलॉजी, सायकोलॉजी याबद्दल बऱ्याचशा गोष्टी सकाळी सकाळी करणार आहोत. सो बी ॲक्टिव्ह अँड बी रेग्युलर इन दिस क्लास.
थँक यू सो मच फॉर जॉइनिंग. लव्ह यू ऑल. टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. धन्यवाद. थँक यू.